तर या बाबतीत वेळ वाढून दिला जाईल का हे पाहणं खूप खूप महत्त्वाचं आहे। खूप धन्यवाद या राहुल सविस्तर अशा माहितीबद्दल। वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का असा प्रश्न आता निर्माण होतोय, कारण न्यूज स्टेटला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार, न्यूज स्टेटला विश्वसनीय सूत्रांची माहिती। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शिंदे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार का असा प्रश्न निर्माण होतोय। प्रत्येकी 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। लवकरच महामंडळाचाही वाटप होणार आहे। दिल्लीत विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती। मराठा आंदोलन जास्त पेटू देऊ नका, केंद्रीय वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सूचना। यावरचे ताजे अपडेट देण्यासाठी माझे सहकारी सुमित साळवे माझ्यासोबत जोडलेले आहेत। सुमित, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार अशा प्रकारची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते, सोबतच महामंडळाचंही वाटप होणार अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय? नक्कीच, कारण आपण पाहायला गेलं तर काल जवळपास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली वारीवर होते। जवळपास 3 तास या संपूर्ण बैठक चालली होती। या बैठकीमध्ये विविध महाराष्ट्रातील विषय होते आणि त्यामधला महत्त्वाचा विषय जो आहे तो मंत्रिमंडळ विस्तार असेल या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात अजित पवार गट जो आहे तो सातत्यानं नाराज होता आणि याच अनुषंगानं आता दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। आणि विश्वसनीय सूत्रांनी देखील ही माहिती न्यूज स्टेटला दिलेली की एकंदरीत पाहायला गेलं तर मंत्रिमंडळ विस्तार हा दिवाळीपूर्वी होणार आहे। जवळपास भारतीय जनता पार्टीला 7 मंत्री जी खाती असणार आहेत त्यामध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री असं मिळून 7 खाती जी आहेत ती भारतीय जनता पार्टीला होणार आहेत। त्याचबरोबर 5 जी खाती आहेत ती शिवसेना म्हणजे शिंदे गटाला मिळणार आहेत आणि 3 खाती जी आहेत ती अजित पवार गटाला देण्यात येणार आहेत। दुसरीकडे पाहायला गेलं तर महामंडळ वाटप जे आहेत ते अद्याप झालेले नाहीत। या संदर्भात देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अजित पवार या तिघाही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये काही दिवसापूर्वी एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला देखील झाला होता आणि तोच फॉर्म्युला अमित शहा असतील, त्याचबरोबर राजनाथ सिंग असतील आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते जे.पी. नड्डा असतील यांच्यामध्ये आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली आणि त्यामध्ये देखील महामंडळ वाटपाच्या संदर्भातला तिढा जो आहे तो सुटल्याचा विश्वसनीय सूत्रांकडून माहिती येते। तो देखील महामंडळ वाटप जी देखील दिवाळीनंतरच लवकर होणार आहेत। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती महाराष्ट्रामधले उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर म्हणजेच विशेष करून गुजरातला जात असल्याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळालेली आहे। काही उद्योगधंदे जे आहेत ते महाराष्ट्रातील विशेष करून मुंबईतील आहेत, त्यामध्ये हिऱ्याचा व्यापार असेल किंवा इतर महत्त्वाचे असतील ते गुजरातला जाणार आहेत, कारण गुजरातला काही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत अशी देखील माहिती आलेली होती आणि याच अनुषंगाने ही महत्त्वाची भेट देखील मानली जाते। यावर आता काय नेमकं तिढा सुटतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात चांगलाच मोठा पेज निर्माण झालेला आहे। सरकारसमोर हा पेज निर्माण झालेला आहे आणि हा मुद्दा जो आहे तो केंद्रीय पातळीवरचा आहे, त्याच्यामुळे या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। या बैठकीमध्ये अंतिम निर्णय झालेला नाही, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात आपण नेमकं मराठ्यांना काय नेमकं काय देऊ त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात केंद्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर दोन्हीही सरकार जे आहेत ते सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या संदर्भात आता नेमका तिढा काय सुटतोय हे देखील पाहणं तितकंच कारण महत्त्वाचं राहील। मात्र जी मंत्रिमंडळाची आस लावून बसलेले होते आमदार त्यांच्यासाठी ही कुठेतरी खुशखबर आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर महामंडळाच्या वाटपाच्या संदर्भात देखील सकारात्मक चर्चा झाल्याची पाहायला मिळते आणि उद्योगधंद्याच्या संदर्भात जे मुंबई आणि महाराष्ट्रात जे उद्योग जे आहेत ते गुजरातला गेले होते यावर देखील विशेष चर्चा झालेली कर नक्कीच सुमित, यावर वेळोवेळी अपडेट तुझ्याकडनं घेत राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर मराठा आंदोलनाचा मुद्दा सध्या राज्यभरात त्या बाबतीत चर्चांना उधाण आले आणि त्यातच आता केंद्रीय आणि वरिष्ठ पातळीच्या नेत्यांकडून अशा प्रकारच्या सूचना या राज्यातील नेत्यांना आलेल्या आहेत।